देवळातल्या त्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर त्या समोर आपण नतमस्तक होतो, त्या मूर्तीशी एकरूप होतो. असं हे व्यक्तिमत्व जे आहे, मग त्या मूर्तीकडून आपण पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते आहे, म्हणून आपण दररोज त्याकडे देवळात तेवढ्यासाठी जात असतो. असं हे त्या मूर्तीचं जसं म्हणजे व्यक्तिमत्व आहे की ज्या मूर्तीला बघितल्यानंतर आपल्याला प्रसन्न होतंय, असं हे व्यक्तिमत्व मोठ्या सभानं बघितल्यानंतर आपल्याला नेहमी त्याकडे प्रसन्नता हे त्याकडे आपल्याला आढळून येत आहे. मी ज्यावेळी त्यांना म्हणजे भेटलो तर त्यावेळी मला एक त्यांचं जे विविध पैलू जे आहेत व्यक्तिमत्वाचे, जे विविध पैलू असतात, तर त्या विविध पैलूपैकी एक पैलू त्याकडे मला म्हणजे खूप त्याकडे आवडलं की नेहमी त्याकडे पॉझिटिव्हिटी त्याकडे वातावरण त्यांच्याकडे असतं. आज समाजामध्ये ज्यावेळी आपण वावरतो तर त्यावेळी समाजामध्ये वावरत असताना सगळीकडे त्याकडे नेगेटिव्हिटी असते. सगळीकडे कुठे गेलं तरी त्याकडे नेगेटिव्हिटी, किंवा असा आहे तो तसा आहे, येऊ आहे तेव्हा आहे, असंच म्हणजे आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे अशी लोक जे नेगेटिव्हिटी ज्यांच्याकडे आहे ती लोक काय करत असतात की म्हणजे इंग्रजीत एक म्हणजे वाक्य आहे त्याकडे, दे फाइंड नेगेटिव्हिटी इन एव्हरी पॉझिटिव्हिटी. पॉझिटिव्हिटीमध्ये ते नेगेटिव्हिटी म्हणजे हुडकत असतात, असे म्हणजे नेगेटिव्हिटी ज्यांच्याकडे आहे. पण साहेबांच्याकडे मात्र हे उलट आहे, त्याकडे ही फाइंड्स पॉझिटिव्हिटी इन एव्हरी नेगेटिव्हिटी. प्रत्येक नेगेटिव्हिटीमध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी हे बघतात. हे खूप महत्त्वाचं आहे. त्याकडे दैनंदिन जीवन जगण्याकरिता ही अशी पॉझिटिव्हिटी म्हणजे आपल्या अंगात असणं ही खूप म्हणजे नितांत गरज आहे. आणखीन एक म्हणजे पैलू त्याकडे मला बघायला मिळालं. त्याकडे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग ही जी संस्था आहे, त्या संस्थेचं त्याकडे याचा वेगवेगळ्या परीक्षा त्याकडे घेत असतात. याही वयात त्याकडे त्यांनी DRA डेट रिकव्हरी एजंट म्हणून एक म्हणजे एक पुस्तक आहे. अशी ही दोन्ही पुस्तक म्हणजे मराठीतलं आणि इंग्रजीतलं पुस्तक माझ्याकडे मागून घेतली. त्यावेळी मला म्हणजे कसं वाटलं, बाबा हे या वयात ते करू शकतात आणि आपण का करू शकत नाही, हे पण म्हणजे घेण्यासारखं खूप असे काही विविध पैलू आहेत. त्या विविध पैलूंपैकी एक दोन पैलू तुमच्यासमोर त्याकडे मांडण्याचा मी त्याकडे आज प्रयत्न केला. असे हे व्यक्तिमत्व आपल्यापासून दूर जाते, पण आपल्या मनामधून त्याकडे कधीच जाणार नाही आहे याचे म्हणजे तुम्हाला त्याकडे ग्राही देतो. त्यांचं पुढचं आयुष्य, इथून पुढचं जे आयुष्य आहे ते म्हणजे थांबणार नाही असं मला वाटतं. कुठल्या ना कुठं तर त्या बँका पकडणार त्याकडे आणि तिथंही त्याकडे असा म्हणजे चांगला कार्यक्रम त्याकडे होणारच आहे. असा कार्यक्रम निरोप समारंभ न म्हणता आपण सदिच्छा समारंभ म्हटलं तर फार उत्तम होईल असं मला वाटतं त्याकडे. आणि त्यांचं पुढचं आयुष्य हे निश्चितच चांगलं जावं यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो त्याकडे. आणि एक मराठीत वाक्य आहे, मी मुलांना सोडायला जायचो तर त्यावेळी एका मंदिरावरती त्याकडे ते वाक्य लिहिलेलं असायचं. ते सुकावे ना आम्ही जरी रवी तपे तीव्र तपलो, सुकावे ना आम्ही जरी रवी तपे तीव्र तपलो, न बाधावी न थंडी जरी मुसळधारी न भिजलो, त्रिदोषाचा वारा न क्षणी शिव मृत्यू कुठला, अशा आरोग्य दे विनंती करू वज्रांग तुझला. म्हणजे ऊन वारा पाऊस जरी काही असलं तरी सुद्धा त्याचा सगळ्याचा परिणाम माझ्यावरती होऊ नये असं मला व्यक्तिमत्व मला म्हणजे मिळू दे असं म्हणजे ईश्वरचरणी त्याकडे प्रार्थना आपण नेहमी त्याकडे करत असतो. असं व्यक्तिमत्व या पुढच्या आयुष्यामध्ये साहेबांना मिळो अशा ईश्वरचरणी प्रार्थना आहे सगळ्यांच्या वतीनं मी त्याकडे करतो आणि माझे दोन शब्द त्याकडे